हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग ज्यावेळेस कस्टमरचे जे ब्लाऊज मी कटिंग करते तर त्याच्या आधी मी प्रत्येक कस्टमरचे मी इथे पेपर कटिंग करत असते। जसं की आता नवीन कस्टमर आलं माझ्याकडे तर मी पेपर कटिंग करून ठेवते इथे। तर मी असं नाही की 5-6 पेपर पॅटर्न काढून ठेवले आणि त्याच्यानुसारच मी कटिंग करते, असं बिलकुल नाही। आता ॲक्च्युली मला ऑलरेडी पेपर पॅटर्न काढता येतं प्रत्येक साईजचे, मग ते कोणते पण मेजरमेंट असू द्या, मला सर्व साईजचे इथे पेपर पॅटर्न काढता येतं। त्याच्यामुळे मला पेपर पॅटर्न काढायला काहीच हरकत नाही। ज्यावेळेस आपल्याला पेपर पॅटर्नच काढता येत नाही तर अशा वेळेस आपण जे पेपर पॅटर्न असतात म्हणजे प्रत्येक साईजनुसार, तर त्याच्यानुसार आपण ॲडजस्टमेंट करतो। जसं की कमी जास्त करणं, उंची कमी जास्त करणं, अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करत असतो। ओके, तर आता इथे मला पेपर पॅटर्न कोणती पण साईज असू द्या तर मला ते प्रॉपर कटिंग येतं। त्याच्यामुळे मी काय करते, थोडंसं माझं 15 मिनिट जरी एक्स्ट्रा गेले तरी मी इथे पेपर पॅटर्न काढूनच ठेवते। कस्टमरचे नेहमीचे कस्टमर माझ्याकडे येत असले तर मी पेपर पॅटर्न काढून ठेवते आणि मला नवीन पेपर पॅटर्न काढून ठेवलं त्या म्हणजे काढून ठेवण्याची मला सवय झालेली आहे, म्हणून माझी इतकी प्रॅक्टिस झालेली आहे। आता आपण काय करतो, आपण कंटाळा करतो किंवा नाही इतका वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये आणि पेपर पॅटर्न कसं काढायचं, इतकं वेळ आपलं मग ब्लाऊज टीच होऊन जाईल निम्मं, असं आपण विचार करतो। पण तसं न विचार करता जर आपण प्रत्येक कस्टमरचं जर तुम्ही पेपर पॅटर्न काढत गेला ना तर तुमची इतकी प्रॅक्टिस होणार आहे तर तुमच्याकडे कोणता पण कस्टमर येऊ द्या तरी तुम्ही तिथे प्रॉपर अशी पेपर कटिंग करणार आहेत। तर इथे असंच आहे माझं पण। तर मी नेहमीचे कस्टमर आले तर कशा पद्धतीने इथे पेपर कटिंग करून म्हणजे करते आणि ते तुम्हाला प्रॉपर मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मी इथे जो आपलं कार्डशीट पेपर आहे तो नाही वापरत मी कस्टमरचे पेपर कटिंग करताना, तर तो मी न्यूजपेपर वापरत असते किंवा माझ्याकडे जो खाकी पेपर होता तो मागे मी यूज करत होती, परंतु तो काय होतं ना ते लगेच फाटतं, जर थोडं जरी इकडे तिकडे झालं ना ते लगेच फाटतं। त्याच्यामुळे मी शक्यतो न्यूजपेपरच वापरते, ते लवकर फाटत नाही। तर इथे कस्टमरचे जे ब्लाऊज होते मी साड्या पिको फॉल केल्या होत्या, तुम्हाला दाखवलं होतं ते त्या कस्टमरचे हे 3 ब्लाऊज आहेत। तर सेम एकच नेक आहे त्यांचा, राऊंड नेक आहे आणि राऊंड नेकचे आपल्याला इथे हे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत। सेम आहेत, फक्त कलर वेगळा आहे। तर हे कट करायचे आहेत मला। अस्तर पण मी इथे आणून ठेवलेलं आहे, डॉलरचा अस्तर घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी अस्तर आणून ठेवलेले आहेत। आता त्या कस्टमरचं माझ्याकडे अंगावरती येऊन पण माप घेतलेलं आहे मी आणि ब्लाऊज पण आहे माझ्याकडे। तर मी काय केलं, आता अंगावरचं माप आणि ब्लाऊजवरचं पण इथे माप घेतलं आहे। तर थोडंसं नॉर्मल कुठे चेंजेस झालं त्यांचं, मुंड्यामध्ये थोडं चेंजेस आणि कमरेमध्ये थोडंसं चेंज वाटलं मला। आणि कधी कधी असं आपण ज्यावरती अंगावरती येऊन माप घेतो त्यावेळेस चेस्ट साईज आहे ना एखाद्याची अंगावरती येऊन माप घेताना कमी येते आणि ब्लाऊज ज्यावेळेस आपल्याकडे असतं त्यावेळेस ते ब्लाऊजवरचं जास्त मेजरमेंट येते। परंतु इथे माझं काय झालं, उलटं झालं। ज्यावेळेस मी पेपर कटिंग करताना घेतलं त्यावेळेस माझ्याकडनं अंगावरती येऊन पण माप होतं आणि ब्लाऊजवरनं पण माप होतं, परंतु कस्टमरला मी स्वतः बघितलेलं आहे त्यांना। तर त्यांना मी बोलली, काही कस्टमर काय करतात, जे ब्लाऊज आपल्याकडे देतात तर ते जुनं पानं अगदी जुनं असलं ते देतात। तर जसं की ते प्रॉपर आपण ज्यावेळेस त्यांना जे प्रॉपर बसतं, परंतु ते खूप जुनं लूज झालेलं असतं आणि मग अशा वेळेस ते आपल्याकडे ब्लाऊज देतात आणि ते काय होतं, आपले मेजरमेंट काढताना चुकतात। मग शक्यतो अंगावरती पण मेजरमेंट घेऊन घ्यायचं। मग मी अंगावरती मेजरमेंट घेतलं ते जास्त आलं आणि ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतलं तर ते कमी आलं। तर ॲक्च्युली मी ज्या कस्टमरला बघितलं तर ते कस्टमरचं जे अंगावरती बॉडी मेजरमेंट त्यांचं होतं तर ते माझ्या मते ते 38चं होतं। ओके, तर त्यांचं अंगावरतीहून इथे कमी म्हणजे अंगावरती त्यांचं 38 होतं आणि ब्लाऊजवरती त्यांचं 36चं आलं आहे। तर मी आता कटिंग करताना आता अशा वेळेस आपलं खूप कन्फ्युजन होतं। तर कस्टमर तुमच्याकडे येत असेल ना तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्याकडे असतोच। तर मी इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही नाही, परंतु मी दोन्ही मेजरमेंट घेतले, त्याच्यातून मी हे पेपर कटिंग केलं। तर आता तुम्ही म्हणणार ताई तुम्ही पेपर कटिंग नक्की कशावरनं केलं, ब्लाऊजवरनं केलं की अंगावरती केलं? मी सर्व मेजरमेंट ब्लाऊजवरनं पण इथे घेतले, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायलाच भेटणार आहे। आणि अंगावरती माप तर मी जे मेजरमेंट टाकलं आहे ना चेस्टचं वगैरे ते सगळं मी बॉडी मेजरमेंट टाकलेलं आहे। फक्त इथे मी कमरेचा घेर मोजला तर तो सुद्धा इथे थोडासा लूज आहे आणि मी अंगावरती घेतला तो परफेक्ट आहे, परंतु छातीचं मेजरमेंट तो इथे कमी आहे ब्लाऊजवरती आणि अंगावरती बॉडी मेजरमेंट तो जास्त आलेला आहे। उंचीसुद्धा ब्लाऊजची याची कमी आहे आणि मी जी उंची घेतलेली ती थोडीशी जास्त घेतलेली आहे, कारण कस्टमरची उंची ही
आता मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई एखाद्याची जर जास्त साईजमध्ये उंची जास्त घ्यायची आहे, मी अशी बोलली होती, बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बऱ्याच ताई विचारतात की ताई एखाद्याची हाईट खूप, तब्येत जरी असली त्यांची हेवी साईज असली तरीसुद्धा त्यांची हाईट कमी असेल तर त्यांची उंची ही कमी घ्यायची का? तर असं नाही, बिलकुल नाही कमी घ्यायची, उंची त्यांची जास्तच घ्यायची का? त्यांची तब्येत असल्यामुळं, त्यांची हेवी चेस्ट असल्यामुळं ते ब्लाऊज परफेक्ट बसतं त्यांना. पण इतकी पण उंची जास्त घेऊ नका की जसं की हेवी साईज एखादी हायटेड असेल आणि त्या मानाने आपण उंची घेतो तशी नाही घ्यायची, थोडीशी अर्धा इंचाने अशी कमी घ्यायची. पण 13च्या खाली तरी शक्यतो हेवी साईजमध्ये उंची घ्यायची नाही आहे. मग ती थोडीशी हाईट जरी कमी असेल तरीसुद्धा घ्यायची नाही, कारण त्यांना ते ब्लाऊज कम्फर्टेबल बसतच नाही. तर माझा अनुभव तुम्हाला सांगते मी इथे. तर इथे मी कस्टमरचं ब्लाऊजचं मेजरमेंट घेतलं, तर त्यांचं कस्टमरचं ब्लाऊज ह्या पद्धतीने आहे. त्यांचं हे माझ्याकडे टीच केलेलं नाही आहे, लॉंग स्लीवचं आहे, परंतु जे कटिंग करणार आहे ते आपलं शॉर्ट बाईचं आहे. तर बॅक साईडचा अशा पद्धतीने हा शेप आहे. तर आता हा प्रॉपर असा मटका शेप आहे. जसं मटक्या शेपमध्ये आपण दोन एक शेप देतो, तर तसा ना हा थोडासा वेगळा शेप आहे. तर हा शेपसुद्धा मला माहिती आहे, कारण माझा एक ब्लाऊज मी टीच केलेला आहे प्रॉपर असा शेपचा. तर तो प्रिन्सेसमध्ये शेप आहे माझा. आता मी पेपर कटिंग ह्या पद्धतीने कस्टमरची करते. हे बघा, अशा पद्धतीने कस्टमरचे पेपर कटिंग करून ठेवते. तर बघा, ह्या पद्धतीने आपण पेपर कटिंग करून ठेवले व्यवस्थित, परफेक्ट असे आपले पेपर पॅटर्न इथे कटिंग करून ठेवते मी कस्टमरच्या. इथे आपण स्लीवची पण कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जी योकपट्टी असते त्याची सुद्धा इथे कटिंग करून घेतलेली आहे. संपूर्ण ब्लाऊजचं कस्टमरचं कटिंग मी हे तुम्हाला कंटिन्यू पुढे तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. 38 साईज आहे. आता इथे 38 साईजमध्ये प्रॉपर मी इथे कटिंग केलेली आहे. बॅक साईडमध्ये काहीही बदल केलेला नाही, फ्रंट बाजूमध्ये सुद्धा काहीही बदल केलेला नाही. सेम जसं की मी जास्त नेक असेल त्यावेळेस मी काय करते, डीप गळा असेल तर बॅक साईडनं अर्धा इंच मायनस करते, परंतु ह्या पेपर कटिंगमध्ये नाही केलेलं, कारण त्यांचा जो बॅक साईडचा नेक आहे तो जास्त पसरट नाही आहे, डीप नाही आहे, उंचीला आहे, परंतु तरीसुद्धा त्यांचा जो पसरट म्हणजे जसा की डीप नेक असतो तसा नाही आहे. त्याच्यामुळे इथे मी मायनस केलेलं नाही आहे, कारण त्या टीचर आहेत आणि त्या जास्त डीप गळा पण घालत नाही. तर त्या हिशोबानेच आपल्याला इथे ब्लाऊज हा टीच करायचा आहे. तर अशा पद्धतीने आता कंटिन्यू तुम्ही व्हिडिओवरती बघा. व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा. तर आजच्यासाठी इतकंच. आता हे पेपर पॅटर्नची मी इथे कटिंग करून घेणार ह्या ब्लाऊज पिसावरती, आणि त्याच्यानंतर पेपर पॅटर्न हे नाव टाकून आणि व्यवस्थित परफेक्ट असं मी ते सेट करून ठेवणार. तर अशा पद्धतीने माझं हे कस्टमरच्या ब्लाऊजचं कटिंग मी नेहमी करत असते. तर चला, इथे आता आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज इथे आपण कस्टमरचे ब्लाऊजचे जे पेपर पॅटर्न असते कटिंग मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ॲक्च्युली इथे 3 ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे. याच्या मी साड्या तुम्हाला दाखवल्या होत्या, आपण पिको केलेल्या आहेत. तर ह्याच ब्लाऊजची आपण इथे कटिंग टिचिंग बघणार आहोत. तर ॲक्च्युली इथे अस्तर आपण आणून ठेवलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आता त्यांचं कस्टमरचं जुनं ब्लाऊज आहे आणि माझ्याकडे त्यांचं अंगावरचं पण माप घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर इथे आपण त्यांचं अंगावरती पण माप घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर इथे आपल्याला काय करायचं, आता त्यांचं ब्लाऊजवरनं पण मी मेजरमेंट घेते, कारण त्यांनी ब्लाऊज पण दिलं होतं माझ्याकडे. तर ब्लाऊजवरनं सर्वात पहिल्यांदा आपण मेजरमेंट घेऊया. तर जुना ब्लाऊज असेल, आता इथे कटोरी ब्लाऊज आपल्याला टीच करायचं आहे. तर जुनं ब्लाऊज असेल तर त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं, सर्वात पहिल्यांदा तुम्ही ह्या पद्धतीने पण मेजरमेंट घेऊ शकता. तर इथे हलकंसं थोडंसं ओढून घ्यायचं. तर इथे माझं बघू शकता 19 इंच आलेलं आहे. हे बघा, तर 9.5 इंच आपला चौथा भाग छातीचा येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, कटोरीचं सुद्धा मेजरमेंट घेणार आहोत आपण इथे. तर कटोरी इथे जरा छोटी वाटते, तर आपण कटोरी इथे थोडीशी जास्त घेणार आहोत, 5.5 इंचची कटोरी. कारण 9.5 इंच म्हणजे 5.25 किंवा 5.5 ची कटोरी आपल्याला इथे पाहिजे. तर कटोरीचं मेजरमेंट घेताना तुम्हाला हुकच्या साईडने इथे घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने इकडनं कटोरीचं मेजरमेंट घेत आहे.
कस्टमरच्या ब्लाऊजचे म्हणजे अशा पद्धतीने आल्यानंतर मी पेपर पॅटर्न काढत असते. त्याच्यानंतर हा टक्स असतो तो पण मी मोजून घेते, कारण त्यांना जर हा ब्लाऊज प्रॉपर बसत असेल तर इथून मोजून घ्यायचं आहे. तर 2.5 इंचाचा आपला इथे टक्सची उंची आहे. तर थोडीशी 2.5 इंच म्हणजे थोडंसं कमी वाटतं. आपली जी मेथड असणार आहे त्याच पद्धतीने आपण इथे 3 इंचाची टक्सची उंची त्यांची घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे मुंडा राऊंड आपण इथे बघणार आहोत. तर इथे मुंडा राऊंड त्यांचा 8 इंच आहे, परंतु मला असं वाटतं त्यांचं हे ब्लाऊज त्यांना टाईट येत असेल असं मला अंदाज वाटतं, कारण मी ज्यावेळेस त्यांचं अंगावरतून माप घेतलं होतं त्यावेळेस थोडंसं जास्त माप आलं होतं. तर त्यांचं मुंडा राऊंड आहे ना इथे 8.25 इंच घ्यायचंय निम्म आपल्याला. 8.25 इंच मी त्यांचा मुंडा राऊंड हाफ घेतलेला आहे. आता कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर कंबर इथे अशा पद्धतीने स्ट्रेट आपल्याला हे पकडायचंय, मागचा आणि फ्रंटचा पार्ट. तर अशा पद्धतीने मी मोजल्यानंतर इथे आलेले आहे 15.5 इंच. तर 15.5चा निम्मा आपल्याला इथे घ्यायचं आहे, कारण आपण चौथा भाग नेहमी घेतो. तर 15.5चं इथे निम्म घेतलेलं आहे आपण. हे बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला इथे 8 इंच त्यांचं म्हणजे 2 लाईनचं थोडंसं कमी येत आहे, परंतु आपण त्याचा चौथा भाग कमरेचा घेणार आहोत 8 इंच. तर अंगावरती येऊन माप घेतलं होतं तर त्याच्यावर सुद्धा त्यांचं 31 मेजरमेंट कमरेचं आलेलं आहे आणि ब्लाऊज वरती थोडंसं जास्त आलेलं आहे. तर आपण 2-2 लाईनचं अंगावरती येऊन घेतल्यानंतर आणि ब्लाऊज वरनं असं अंतर पडतो, तर आपण त्याच्यामध्ये 8 इंच डायरेक्ट घेऊन घेणार आहोत अशा पद्धतीने. तर आता आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची. तर पूर्ण उंची इथे आपल्याला ब्लाऊजची किती आहे ते बघायची आहे. पूर्ण उंची अशा पद्धतीने मोजायची. शोल्डरच्या इकडे नाही पकडायचं, तर सेंटर मध्ये आपल्याला टेप पकडायचं आहे आणि इथून पूर्ण उंची घ्यायची. तर पूर्ण उंची इथे त्यांची कमी आहे, परंतु थोडीशी त्यांची तब्येत आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे पूर्ण उंची त्यांची 14 इंच घ्यायची, कारण हा ब्लाऊज थोडासा हाईटने कमी वाटतोय त्याच्यामुळे. बॅक साईडचा नेक मोजायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, बॅक साईडची पट्टी मोजून घ्यायची. तर ती आहे 2.5 इंच. तर आपल्याला आता आपण उंची वाढवलेली त्याच्यामुळे ही पट्टीचं अंतर सुद्धा आपलं वाढणार आहे, म्हणून आपण 3 इंच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे शोल्डर घेणार आहोत. शोल्डर इथे त्यांचं रेडी किती 2.5 इंचाचं आहे. आता बाहीची उंची त्यांची, तर बाहीची उंची ही आपल्याला शॉर्ट घ्यायची. तर शॉर्ट बाहीची उंची त्यांची 3 इंच घेतलेली आहे आणि घेर त्यांचा हात म्हणजे इथे 13.5 इंच आहे. तर म्हणजे त्यांचं थोडंसं लुजिंग त्यांनी शॉर्ट बाहीमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून आपण तिथे त्यांचा घेर आहे तो अंगावरतीहूनच घेणार आहोत, कारण हा जो ब्लाऊज त्यांनी दिला आहे तो लॉंग स्लीव्हचा आहे. तर लॉंग स्लीव्ह आपल्याला इथे नाही घ्यायची आहे, आपल्याला शॉर्ट घ्यायची. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हे मेजरमेंट मोजून घेतले. आणि अजून एक मेजरमेंट, तुम्हाला ज्यावेळेस ताई हुक पट्टी किती ठेवायची तर तो प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचंय, कस्टमरचा ब्लाऊज आता हा बरोबर आहे ओके, परंतु आता आपण जे ब्लाऊज वरनं म्हणजे आता आपण मेजरमेंट घेतली, ब्लाऊजची उंची ही आपण वाढवलेली आहे, मग जी हुकची पट्टी ती सुद्धा आपली वाढणार आहे. तर इथे हुकची पट्टी मी 7.5 इंच घेणार आहे, कारण अर्धा इंचाने आपण हुकची पट्टी वाढवून घेणार आहोत. जर आपण इतकीच घेतली, ह्या ब्लाऊजची उंची कमी आहे परंतु मेजरमेंट घेताना जर आपण उंची वाढवली असेल तर त्यावेळेस तुम्ही जर ही हुकची पट्टी इतकीच घेतली तर त्यावेळेस तुमचा गळा हा जास्त मोठा होणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही कटिंग करताना ब्लाऊजची उंची असेल जास्त, त्यावेळेस तुम्हाला ही हुकची जी उंची असते ती सुद्धा तुम्हाला थोडीशी वाढवून घ्यायची. तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स असतात माप घेताना, कस्टमरचे माप घेताना मी कशा पद्धतीने बदल करते ते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगते. तर तुम्ही जर तुमच्याकडे एकच पेपर पॅटर्न असेल त्याच्यावरनं तुम्ही मेजरमेंट थोडंसं कमी जास्त करत असतील तर तो त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीने चेंजेस करायला लागतात, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. आता पुढचा गळा आपण इथे घेणार आहोत 6.25 इंचचा पुढचा गळा घेणार आहोत. तर गळा सेमच ठेवणार आहोत, कारण गळा त्यांचा प्रॉपर आहे, जास्त पण मोठा नको आहे त्यांना. तर अशा पद्धतीने प्रॉपर आपण इथे ब्लाऊजची
जे मेजरमेंट होते ते घेतलेले आहेत. कमरेचे मेजरमेंट, छातीचं मेजरमेंट अशा पद्धतीने सगळे घेतले. आता मी कस्टमरचे ब्लाऊज कट करताना, पेपर कटिंग कट करताना मी कशावर मेजरमेंट घेते ते तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेले आहे की मी न्यूजपेपर वापरते. आता तुम्ही म्हणणार ताई न्यूजपेपरवरती दिसणार नाही. मी म्हणजे कशा पद्धतीने कस्टमर माझ्याकडे आल्यानंतर मी कटिंग करते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे पूर्ण उंची घेऊया. तर ऍक्च्युली त्यांची ब्लाऊजची उंची खूपच कमी होती म्हणून आपण ब्लाऊजची उंची वाढवून घेतली. सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंची घेणार आहोत आपण इथे. तर उंची आधी काही 1 इंच ऍड करून आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. तुमची जी पण उंची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करून इथे उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे. आता इथे मी व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर खालच्या कमरेचं मेजरमेंट आपण इथे लगेच टाकून घेऊया. 8 इंच, 1 इंच टक्स आपला आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची आहे. त्याच्यानंतर आता 2.5 इंचाचं शोल्डर आहे आपलं. तर त्याच्या मानाने आपण इथे घेणार आहोत 5.25 इंचाचं शोल्डर घेणार आहोत. 5.25 इंचावरती इकडे पण मी सेम मार्किंग केलेले आहे. त्याच्यानंतर स्ट्रेट आपल्याला इथे 6 इंचावरती मार्किंग करायचंय. इकडे पण 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे मी. आता आपल्याला इथे क्रॉस बॅक द्यायचंय. आता इथून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. सो मी इथे छातीचा चौथा भाग घेणार आहे 9.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायची, जास्त नाही ऍड करायची. आणि इथे आपण लाईन ही ड्रॉ करून घेणार आहोत. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय 1 इंच आणि 1.25 इंचावरती मार्किंग करायचंय. पुढचा जो मुंड्याचा प्रॉपर आपण शेप दिला होता तिथून आपल्याला ही जी लाईन आपण 1 नंबरला ओढली होती तिथे आपल्याला शेप द्यायचे. तर इथे तुम्हाला मी दुसरा स्केच पेन वापरते म्हणजे तुम्हाला दिसेल थोडस. त्याच्यानंतर आता इथे आपण शेप देऊन घेणार आहोत. शेप देताना तुम्हाला कशा पद्धतीने इथे शेप द्यायचे. थोडस 2 लाईन खाली जायचंय, नंतर इकडे आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचंय. ओके, इथून थोडस निमुळत्या पद्धतीने घ्यायचंय. नंतर आपल्याला इथे काय करायचं फ्रंट बाजूचा इथे मुंड्याचा शेप द्यायचंय. तर आता इथे मी तुम्हाला डार्क करून दाखवते. बघा अशा पद्धतीने आपण इथे मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट बाजूचा नेक आता तुम्हाला किती घ्यायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर इथे मी फ्रंट बाजूचा जो नेक आहे म्हणजे जी रुंदी आहे ती मी इथे 2.25 इंच घेणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला उंची घ्यायची गळ्याची, तर 6.25 इंचावरती गळ्याची उंची घेणार आहे मी. या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. तर आता इथे आपल्या शोल्डर मध्ये दाबलं जाणार आहे म्हणून थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचंय. तर ते विसरायचं नाहीये, आपण परत इथे मार्किंग करून घेतोय. नंतर आपल्याला इथे काय करायचंय गळा रुंदी आहे ती तुम्ही 2.5 पण ठेवू शकता किंवा 3.5 इंचाच्या पुढे जायचं नाही कटोरी ब्लाउज मध्ये शेप देताना. नंतर आपण ही गळ्याची अशा पद्धतीने फ्रंट बाजूचा शेप आपण देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर हे राऊंड शेप आपण इथे देणार आहोत. राऊंड शेप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आता योगपट्टी घ्यायची. योगपट्टी तुम्हाला किती घ्यायची तर योगपट्टी तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्हाला जी योगपट्टी आहे ब्लाउज वरती आता इथे आपल्याला योगपट्टी घ्यायची. यांची 3.25 इंच आहे आणि ह्या बाजूला 2.25 इंच आहे. तर आपण तसं नाही घेणार आहोत. आता इथे आपल्याला योगपट्टी त्याच्यावरती 3.25 इंच होतं परंतु आपण इथे थोडीशी कमी घेणार आहोत 3 इंच घेणार आहोत. ह्या बाजूला पण 3 इंच आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. सेमच घेणार आहोत.
त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. ड्रॉ केल्यानंतर वरच्या बाजूला आपण 1 इंच घेणार आहोत इथे. आता इथे आपल्याला जी कटोरी आहे ती घ्यायची, तर कटोरी थोडीशी आपल्याला इथे जास्त घ्यायची आहे. तर त्याच्यावरती ब्लाऊज वरती कमी होती, इथे आपण 5.5 इंचाची कटोरी घेणार आहोत. तर 5.5 इंचावरती इकडे पण मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आणि स्ट्रेट लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. नंतर इथून आपण वरच्या बाजूला 1 इंच घेणार आहोत. आणि इथून आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. आणि ह्या 1 इंचापासून अशी सरळ तिरकी लाईन ड्रॉ करून देणार आहोत. आता इथे 5.5चा आपण सेंटर काढून घेणार आहोत. तितकं झाल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, वरच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करायचंय. आणि नंतर मी इथून या पद्धतीने हा शेप देऊन घेते हलकसा. तर ह्या पद्धतीने शेप देऊन घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्या कटोरीला खूप सुंदर असा शेप आलेला आहे. तर हा पण डिस्टन्स तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे. तर इथे आपलं परफेक्ट असं कटिंग म्हणजे मार्किंग करून झालेलं आहे. तर खालच्या बाजूला एक पट्टीमध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढून घेतो, तर ते वाढून घ्यायचंय, बॅक साईडला घ्यायचं नाहीये. तर ते एकाच वेळी मी कशा पद्धतीने इथे डबल कटिंग करत बसत नाही, कारण आपला वेळ जास्त जातो त्याच्यासाठी. आता इथे मी कट करून घेणार आहे. मागचं आता मुंडा इथे आपल्याला मोजून घ्यायचंय. बघा अर्धा इंच आपल्याला इथे सोडून द्यायचंय आणि नंतर आपल्याला इथे मोजून बघायचंय. तर मुंडा मोजताना तुम्हाला परफेक्ट असं मोजायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला मुंडा थोडस 2 लाईनने असं लूज येतोय, परंतु परफेक्ट शिवल्यानंतर येणार आहे, कुठेही कमी जास्त होणार नाहीये. इथे थोडस आपल्याला तिरकस असं 2 लाईनचा मी क्रॉस देणार आहे, शोल्डर उतार तुम्ही देऊ शकता. इथे या पद्धतीने शोल्डर उतार मी देऊन दिलेला आहे. नंतर आपण इथे आता मुंडा राऊंड कट करून घेऊया. आता इथे शोल्डर उतार आपल्याला फ्रंट आणि बॅक कट करून घ्यायचे आहे. नंतर आपण मागचा पुढचा भाग मी इथे वेगवेगळा करून घेते कस्टमरचा अशा पद्धतीने. आणि नेहमी पण आपण डबल जर इथे अनफोल्ड बाजू असेल तर ते वेगवेगळं करून घ्यायचंय. आता हे झाल्यानंतर सर्वात मेन म्हणजे काय करायचंय, बॅक साईडचा जो पार्ट आहे ना, तो आपल्याला आपण योग पट्टीमध्ये एक्स्ट्रा घेतलेलं होतं ना अर्धा इंच, मग ते इथे कट करून घ्यायचंय. नाहीतर मग बॅक साईडची उंची ही आपली जास्त होऊ शकते. तसं न होता आपल्याला इथे पहिलं बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि तो मी अशा पद्धतीने कट करून घेते. आता मला योगपट्टी कट केल्यानंतर ती दुसऱ्या पेपरवरती वाढवायची गरज नाही, किंवा ब्लाऊज पिसावरती कट करायच्या वेळेस मी पण तिथे वाढवणार नाही. आणि जे नेक आहे ते इथे आपले ऑलरेडी मार्किंग आहे, तर बॅक साईडचं गळ्याची मार्किंग मी इथे कस्टमरचं करत नाही. तर त्यावेळेसच आपण इथे म्हणजे ब्लाऊज पिसावरती मार्किंग करणार ना, त्यावेळेस मी कट करणार. कारण मग याच्यामध्ये जर त्यांनी वेगवेगळे शेप मला सांगितले की त्यावेळेस मी ते कट करत असते. पुढच्या गळ्याचा शेप आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. योगपट्टी कट करून घ्यायची आपल्याला इथे.
हलकासा आपला हा जो शेप आहे तो आपण अशा पद्धतीने योगपट्टीला देणार आहोत, म्हणजे खूप छान अशी आपली कटोरी बसते इथे. हा जो अर्धा इंच इथून आपण तिरकस असं मार्किंग केलं होतं ते आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. इथे थोडस योगपट्टीला बघा कशा पद्धतीने शेप आलेला आहे, तर मग काय करायचं इथे थोडस शेप देऊन घ्यायचंय. तर खूप सुंदर असं इथे लेवल मध्ये शेप आलेला आहे योगपट्टीला. योगपट्टी आपल्याला आता कुठेही वाढवायची गरज नाही. आता कटोरीचा शेप आपण इथे कट करून घेणार आहोत. तर इथे मी कटोरीचा शेप कट करून घेतलेला आहे. हा कटोरीचा साइड पार्ट आपण इथे ठेवणार आहोत. आता कटोरी वाढवून घ्यायची. आता इथे आपल्याला काय करायचं 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. सर्वात पहिल्यांदा कटोरी वाढवायची असेल तर 1.5 इंचावरती मार्किंग करून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे सहज इझिली आपण इथे मार्किंग करून कट करणार आहोत. ओके. आता जी बेसिक कटोरी होती ती आपल्याला इथे घ्यायची. त्याचा सेंटर आपला इथे आहे, तर ह्या सेंटर पासून हलकस आपल्याला इथे ते अशा पद्धतीने स्ट्रेट करून घ्यायचंय, कारण इकडचा पल्ला ही तिरकस याच्यामध्ये कपड्यावरती येते म्हणून ती थोडीशी वाढून जाते, म्हणून या बाजूला 2 लाईन्स अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि योग अशा पद्धतीने कटोरी आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे आणि बेसिक कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे मार्किंग केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्ट्रेट आपल्याला टेप पकडायचा आहे आणि तिथून आपल्याला 1.5 इंच खालच्या बाजूने कटोरी वाढवायची. तर मी 1.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाजूला सुद्धा 1.5 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे. तर आपण 1.5 इंचावरती लाईन बरोबर ड्रॉ केली होती. हे जितकं अंतर आहे तितकंच इकडे पण अंतर यायला पाहिजे. तर 4 इंच होतं, तर 4 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. तर अगदी परफेक्ट असं मार्किंग येणार आहे. इथे थोडस आपल्याला वाढवून घ्यायचंय. हुक आय मध्ये किती आपला अंतर तुम्ही शिलाईमध्ये दाबता तितकं तुम्हाला इथे घ्यायचंय. नंतर या बाजूला तुम्हाला काय करायचंय इकडे पण 1.5 इंच वाढवून घ्यायचंय. टेप सरळ या लाईनीला पकडायचंय. 1.5 इंचावरती इकडे पण मार्किंग करून मी इकडनं पण अर्धा इंच इकडे पण घ्यायचंय आपल्याला. त्याच्यानंतर इथून आपण हा शेप इथून सेम आतील जो शेप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने वाढवत वाढवत न्यायचंय. बघा खूप छान असं शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय स्ट्रेट लाईन इथे जॉईन करायची सेंटर पासून आणि ह्या सेंटर पासून इकडे जॉईन करायची. तर बघा आपली इथे कटोरी वाढवून झालेली आहे. इथे 2 पेपर आहेत म्हणून आपण वरचा पेपर सर्वात पहिल्यांदा कट करून घेऊया, म्हणजे बाकीचा पेपर आहे तो दुसऱ्या पेपर पॅटर्न काढायला मला कामात येईल. आता इथे आपण कटोरी आहे ती व्यवस्थित कट करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने कटोरी आपली काढून झालेली आहे. आता जी टक्सची मार्किंग आहे, आता मी पेपर कटिंग केलं कस्टमरचा, त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट टक्सची मार्किंग करत नाही. थोडंसं हलकस ही तिरकस येतं ना, एखाद्या मेजरमेंट मध्ये येत नाही, एखाद्या मेजरमेंट मध्ये येतं, तर ते आपल्याला अशा पद्धतीने हे स्ट्रेट असं कट करून घ्यायचं असतं. या छोट्या छोट्या टिप्स खूप महत्वाच्या असतात. आता इथे आपलं सेंटर येणार आहे. हे बघा थोडंसं हलकस ह्या बाजूला आपला सेंटर सरकलेला आहे एखाद लाईनचा.
तर अशा पद्धतीने हे कटोरी आपली इथे पूर्ण वाढून झालेली. टक्सची उंची मी 38 साईज मध्ये 3 इंच घेणार आहे आणि इकडे मी 2.25 इंच, ह्या बाजूला 2.25 इंच, म्हणजे आपली तयार कटोरी परफेक्ट येणार आहे 5.5 इंचाची. तर कटोरी इथे आपली वाढून झालेली. आता राहिलं आपलं म्हणजे बाही. आता बाहीची उंची मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे की त्यांची जी बाही आहे ती 3 इंचाची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन घ्यायची. तर अस्तरचे ब्लाऊज आहे तर 1.25 इंच मार्जिन घेतलेली आहे मी. तर व्यवस्थित इथे मी मार्किंग करून घेत आहे. तिरकस नको यायला म्हणून सरळ व्यवस्थित 2 ठिकाणी मार्किंग करून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. आता मुंडा खोली इथे मी घेणार आहे. तर मुंडा खोली इथे 2.5 इंच घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणणार 3 इंचची बाही जी आहे ती तुम्ही कटिंग वेगळी दाखवतात, तशी नाही केली का? तर नाही, ही अशी पण परफेक्ट बसते, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण मी नेहमी कस्टमरचे ब्लाऊज शिवते, त्याच्यामुळे मला आजपर्यंत कोणाचीही तक्रार आलेली नाहीये. नंतर आपल्याला इथून दोघांमध्ये गॅप ठेवायचे 1 किंवा 1.25 इंच आणि इकडनं आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे. इथून तुम्ही 1 आणि 1.25 इंच 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. नंतर इथून आपण हा शेप देणार आहोत. शेप देताना काय करायचं, ह्या सेंटर मधून जाऊ द्यायचं. बॅक साईडचा शेप आपण इथे देतोय. नंतर आपण इथे फ्रंट बाजूचा शेप देणार आहोत. इथे जोडायचा, जास्त खोलगट पण नाही करायचा आणि हा इथे जॉईन करायचा. बघा खूप प्रॉपर असा शेप आलेला आहे. थोडंसं हलकसं अशा पद्धतीने उतार द्यायचा आहे. 1.5 इंच बाहीचा घेर आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर बाहीचा घेर त्यांचा 3.5 म्हणजे बाहीचा घेर त्यांचा 13 म्हणजे 13.5 इंच. तर 13चा आपला इथे येणार आहे 6.5 इंच. तर 6.5 आणि त्याच्यात अर्धा इंचचे 2 लाईन घेतल्या. 6.25 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत. 1.5 इंच मार्जिन ऍड करायची आपल्याला याच्यामध्ये पण. प्रॉपर अशी इथे आपली मार्किंग झालेली आहे. आता मी स्लीव्स कट करून घेणार आहे इथे. मार्किंग करून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आपल्याला. अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबतो ना, ते सोडून द्यायचंय आपल्याला इथे. आणि स्लीव्स आहे ते आपल्याला कमी पडते ना, तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने चेक करून बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता माझी स्लीव्स अगदी परफेक्ट आलेली, कुठेही कमी पडलेली नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला मुंडा राऊंड जो ब्लाऊज मध्ये आपण कट केलेला आहे सेम तसंच आपला तितकंच अंतर बाहीमध्ये पण यायला पाहिजे, तरच आपल्या स्लीव्स ही परफेक्ट जोडली जाते आणि परफेक्ट अशी फिटिंग येते, कमी जास्त कुठेही पडत नाही. आता इथे बाहीची पण कटिंग झाली, कटोरी वाढवून झालेली आपली. सर्व पार्ट इथे मी कट करून घेतलेले आहे. कस्टमरचे ब्लाऊज मी कशा पद्धतीने अस्तर कट करते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला इथे कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.